राज्य मंत्रिमंडळात सध्या मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। सत्ताधारी तिन्ही पक्षांच्या काही मंत्र्यांवर विरोधकांकडून गंभीर आरोप होत असून भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत। यामुळे काही मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर कोणत्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका माजी मंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले। या भेटीमुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वाईल्ड कार्डद्वारे एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांच्या निधनानंतर शिंदे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। त्यानंतर रात्री उशिरा शिंदे यांनी कात्रज येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट घेतली। सावंत यांची नुकतीच अँजिओप्लास्टी झाल्यानं शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। या भेटीवेळी शिंदे आणि सावंत यांच्या सुमारे 1 तास बंद दारात चर्चा झाली। या चर्चेत कोणताही तिसरा नेता उपस्थित नव्हता। विशेष म्हणजे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे देखील या खोलीबाहेर प्रतीक्षा कक्षात बसले होते। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं तानाजी सावंत हे शिवसेना पक्ष नेतृत्वावरती नाराज असल्याचं बोललं जात आहे। नवीन सरकारच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी नागपूर सोडून पुणे गाठलं होतं। तसेच नवीन मंत्रिमंडळानंतर सावंत हे शिवसेनेच्या कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात दिसले नव्हते। यामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर गेल्याची चर्चा होती। मात्र एकनाथ शिंदे यांनी थेट सावंत यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केल्यानं सावंत यांची मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे। याबाबत तर्कवितर्क सुरू झाले।